कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तर आम्ही काय बोलणार? तुम्ही बोलायचं, आम्ही ऐकायचं. तुम्ही तर काय बोलतच नाही पुढं. म्हणजे आम्ही फोन केल्या बिगर तुमचं काय स्वतःहून फोन येतच नाही. आता पुढं काय करायचं हे तुम्ही आम्हाला कळवायला नग काय? का सारखं आम्हीच तुम्हाला जागा करायचं, पुढं काय करायचं, पुढं काय करायचं म्हणून? काय झालं काय पुढं? कशाचं काय झालं मॅडम? नाही म्हणजे मला काही कळालं नाही. उन्हाळ्यात पाऊस पडायला लागलाय, गारपीट होऊ लागली आहे, शेतीचं लई नुकसान झालं. हे सगळं बोलायला बोलवलंय आम्ही इथं. गाडी मोडीच्या नोटिशी बद्दल विचारतोय आम्ही. नोटीस सर झाली ना मॅडम. आमचे सर स्वतः जाऊन आलेत अक्षरा मॅडमकडे. ते आम्हाला ठाव आहे. जे आम्हाला ठाव आहे ते आम्हाला सांगू नका. त्याचं पुढं काय झालं ते सांगा. आम्ही ही वाट बघतोय मॅडम. कसली? अक्षरा मॅडमचं उत्तर येण्याची. हे बघा, आम्हाला काय त्यांचं उत्तर न ग, आम्हाला काडी मोड पाहिजे, काडी मोड. हो मॅडम, ते सगळं होईल, पण कायदेशीर गोष्टींना जरा वेळ लागतोच ना. येळ? अजून किती वेळ द्यायचा आम्ही? हे गोंगडं भिजत ठेवायला आमच्याकडे येळ नाही. आम्ही तुम्हाला रगड पैसा देतो का नाही? हा, मग आम्ही येळ कशा पाहिजे द्यायचा? मॅडम पुढच्या आठवड्यात अपडेट देतो मी तुम्हाला. ते द्याच, पण चुकून बी आमच्याकडे येळ मागू नका. काय पाण्यासारखा पैसा देतोय आम्ही. हा, रगड पैसा घेताय तुम्ही. अजून लागला अजून सांगा. हा, पण या पुढं आम्हाला फक्त काम झालं एवढं सांगायचं. बाकी येळ बिळ मागायचं नाही, कळलं काय? हो मॅडम, पण मॅडम ते एवढं सोपं नाही आहे ना. सोपं नाही म्हणजे काय अवघड काय? टॉपचे वकील आहे ना हो तुम्ही. मॅडम कायद्यानुसार सगळं करावं लागतं. ते जरा अवघड. अवघड 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 काय एवढं अवघड आहे ते तरी सांगा. आमच्याकडे सगळे कागद आहेत, त्याच्यावर दोघांच्या सह्या आहेत. मग का थांबलाय काडी मोड ते तरी सांगा. ते जरा त्यांना 6 महिने. 6 महिने? एवढ्यात पोर जन्माला येईल? हा, नाही म्हणजे तुमचं काही डोसका पिसका फिरलंय काय? 6 महिने काय म्हणताय तुम्ही? एवढा वेळ नाही आमच्याकडं. पण दोघांचं काउन्सिलिंग तरी. वकील साहेब, आम्ही शिकलेलो नसलो तरी आम्ही कायद्याची सगळी माहिती ठेवतोय. ते काउन्सिलिंग का काय म्हणताय त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा पटशिरी. हा, जास्त वेळ घालू नका. आणि एकच मुद्द्याला धरून ठेवायचं काय की मास्तरीन बाईंना शिकलेला नवरा पाहिजे होता. आमचे अधिपती अडाणी आहेत म्हणून त्यांचं कवा पटलंच नाही, पण जगासमोर कसं दाखवायचं म्हणून त्या संसार रेटत होत्या. हा, मोठं भांडण झालं आणि त्या त्यांच्या माहेरी निघून गेल्या आणि गेले काही महिने त्या तिथंच राहत्यात. कळलं काय? हो मॅडम. आम्हाला असं वाटतं या मुद्द्यावर तुम्ही काडी मोडाचं नियोजन लावून टाका. करतो मॅडम. त्यांना नांदायचं नाही आणि आम्हाला त्यांना नांदवायचं नाही. त्यांना जे काय पाहिजे असेल, पैसा, प्रॉपर्टी, फॅक्टरी, काय हवं ते सगळं देऊ त्यांना, पण आम्हाला त्यांचं थोबाड बघायचं नाही. हा काडी मोड लवकर होईल हे बघा आणि निघा आता. आणि कळवत राहा आम्हाला काय होतंय ते. ठीक आहे मॅडम, येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.